तर दुबई आणि सिंगापूरच्या धर्तीवर आता महाराष्ट्रातही मालमत्ता धारकांना अद्यावत प्रॉपर्टी कार्ड दिलं जाणार आहे अशी घोषणा मंत्री बावनकुळे यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात केली। मालमत्ता नोंदणी सुलभ करण्यासाठी राज्यात लवकरच वन डिस्ट्रिक्ट वन रजिस्ट्रेशन कायदा आणणार असल्याचं देखील बावनकुळे यांनी म्हटलं। या प्रणालीमुळे आता कोणत्याही जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्याची नोंदणी करणं शक्य होणार असून यासाठी शरद पवारांनीही पुण्यातून फोन करून बारामतीच्या नोंदणीबाबत विचारणा केली आणि अभिनंदन केल्याचा किस्सा बावनकुळेंनी सांगितला। तुमची प्रॉपर्टी निश्चित प्रॉपर्टी करून देणार आहे। आज या महाराष्ट्रातल्या देशातल्या कुठल्याही व्यक्तीची प्रॉपर्टी नोंदणीकृत आहे तर 7/12 जसं दुबईमध्ये सिंगापूरमध्ये निश्चित प्रॉपर्टीचा ऍक्ट आहे असं प्रॉपर्टी कार्ड जे लँड टायटलिंग ऍक्ट आम्ही आणणार आहोत। ज्या प्रॉपर्टी कार्डनी तुम्हाला गव्हर्नमेंट गॅरंटी मिळेल की ही गव्हर्नमेंट गॅरंटी या प्रॉपर्टी कार्डची आहे, या प्रॉपर्टी कार्डवर जे काय लिहिलं गेलं आहे ते खरं आहे असं सत्यापन गव्हर्नमेंट देईल आणि असं लँड टायटलिंगचं प्रॉपर्टी कार्ड आपण या महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला देणार आहे। दुबईमध्ये काय परिस्थिती आहे, इथून तुम्ही दुबईच्या कुठल्याही व्यक्तीची प्रॉपर्टी बघू शकता, ती किती रुपयाची आहे, किती स्क्वेअर फीट आहे। परवा मला शरद पवार साहेबांनी अभिनंदन केलं, त्यांची एक बारामतीमध्ये रजिस्ट्री होती, त्या बारामतीच्या रजिस्ट्रीमध्ये त्यांना बारामतीला जायचं होतं रजिस्ट्री करायला, कारण रजिस्ट्री त्यांना माहित नव्हतं की हा निर्णय झाला आहे। सुप्रियाताईचा मला फोन आला, त्यांनी सांगितलं की आम्हाला तर बारामती जायचं होतं रजिस्ट्री करायला। मग आम्ही सकाळी निघालो, बाबा बसले गाडीमध्ये, आमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की साहेब नाही आता गरज नाही आहे, आता राज्याने निर्णय घेतलाय वन डिस्ट्रिक्ट वन रजिस्ट्रेशन, बारामतीचं रजिस्ट्रेशन ते पुण्यात होऊ शकतं। त्यांनी सांगितलं 3.5 तास जाणे 3.5 तास येणे हा प्रवास माझा वाचला आणि बारामतीचं रजिस्ट्रेशन मी पुण्यामध्ये करून दिलं। हा खऱ्या अर्थाने चेंज करण्याची गरज